पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय मुन्ना पिंगळे आणि राजूजी ओवाल दोन्ही पंचांचं आपण स्वागत करतोय. पहिला चेंडू आपण बघतोय स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय, गोलीच्या बेगाने चेंडू चाललाय, गणेश ढोकळे चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत गोलीच्या बेगाने चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आलेला पहिल्या चेंडूवरती चौकार डीजे. प्रथम नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर रत्नदीप बीड ही टीम मात्र संघर्ष करते. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो ऋषी कर्णुक आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघतोय वैष्णव. ही जोडी मात्र मैदानावरती आहे. ऋषीने जबरदस्त चेंडू करून काढलाय, अगदी शतरक्ष चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दुसरा चौकार डीजे. धन्यवाद डीजे. अगदी दोन चेंडूवरती दोन चौकार आले तर ऋषी कर्णिकच्या बॅट मधून अतिशय चांगली कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे ऋषीची. उलटा चेंडू आणि त्या चेंडूवरती सुद्धा अगदी प्रयत्न झाला होता ऋषीचा, पण चेंडू थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू अगदी कलेक्ट झाला. एकच धाब्यात चेंडूवरती मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्याने टोटल धाबा धावफलकावरती येतात. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 9 धाबा धावफलकावरती आल्या समजाई भोकरपाडा आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते रत्नदीप बीड. हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही टीम्सला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अगदी निखिलजी देशमुख यांची स्पर्धा आपण बघतोय निर्धार ट्रॉफी 2026 पर्व. नऊ धावफलकावरती आल्यात. अगदी आडवण मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं वैष्णवनं, प्रयत्न थोडासा अंगीट आला. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धार चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. पहिलं षटक आहे प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती सनी डोकले आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक आहे गोलंदाजी मार्कवरती निर्धार ट्रॉफी 2026 अतिशय देखणा दिमागदार पर्व मानकिलूच्या मैदानावरती स्पर्धेची आजची पहिली रात्र मैदानावरती आपण बघतोय. हा चेंडू पुनश्च आडबाऊन मारण्याचा प्रयत्न फसला. वारंवार दोन चेंडू मात्र खेळपट्टीवरती निर्धाव गेलेत. अतिशय चांगली कमालीची गोलंदाजी सनी डोकले करतोय समजाई भोकरपाडा टीमसाठी. गणेश डोकले, त्याच्यानंतर सनी डोकले, राजू डोकले, म्हणजे बरेचसे खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय ते समजाई भोकरपाडा टीमचे. ऋषी कर्णुक न मात्र लगातार 2 चौकार मारले, त्याच्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं स्ट्राईक मिळणं फार गरजेचं असेल ते रत्नदीप बीडसाठी. हा चेंडू जबरदस्त करून काढला. चेंडू अगदी खेळपट्टीवरती घरंगत राहिला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. एकच धाब्यात चेंडूवरती मिळती आणि पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपला. षटक संपला तर निर्बाला पंचांचा झालाय. 7 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल धाबा लागले त्या बिनबाद 10 धाबा. बिनबाद 10 धाबा धावफलकावरती लागल्यात. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं दिले जातील याची नोंद आपण घ्यावी. 6 चेंडू तुम्हाला 5 मिनिटांमध्ये फेकायचे त्याची नोंद आपण घ्या, कारण ही आयोजकांकडून आम्हाला सूचना येते. पंच आपण बघतो अगदी त्या ठिकाणी राजूजी ओवाल आणि मुन्ना पिंगळे, मगाशी आपण अविनाश पालांडे आणि त्याच्यानंतर कुंदन बागुले दोन्ही पंचांचं आपण स्वागत करतो. चारही पंचांचं आपण खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. अतिशय चांगली कमालीची कामगिरी त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये राहिली. खऱ्या अर्थाने मी तर म्हणा अविनाश पालांडेचा जो पॅनल आहे ना त्या पॅनलची खरी कसरत चालू आहे. कारण काल आम्ही खरसुंडीच्या मैदानावरती अविनाश पालांडे मुन्ना पिंगलेला बघितलं, पण आज मानकिलीच्या मैदानावरती निखिलजी देशमुख यांच्या कॉलवरती ते आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात. म्हणजे पंचांना सुद्धा त्या ठिकाणी घरी थांबणं फार मुश्किल झालं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात तर 10 वरती 10 धाबा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. मांडी पावलेमध्ये षटकाचा खेळ सनी डोकलेचा संपलाय. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती साहिल गोलंदाजी मार्कवरती आलाय. आपण बघतोय समजाई भोकरपाडा आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते ती रत्नदीप बीड. हा चेंडू जबरदस्त प्रहार चढवलाय. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला आणि वैष्णव नावाची विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाईल डीजे.
रत्नदीप बीड या टीम साठी खूप सारे शुभेच्छा आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. दीपकजी कर्णुक यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यास हॅलो हा दीपकजी कर्णुक यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. हा चेंडू थोडासा बाहेर गेलाय आणि या अबांतर दाबेला मदतीच्या मदतीने मात्र टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 11 वरती. अगदी आदिपजी दिसले यांच्या माध्यमातून आम्हाला वेगळं बक्षीस पाहायला मिळतंय. आदिपजी दिसले यांनी सांगितलं आम्हाला प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक असेल, म्हणजे साहिल या गोलंदाजासाठी. परेश ठोंबरे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. पण या चेंडूवरती अगदी प्रयत्न बसलाय. जय हा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. दुसरा धक्का बसलाय तो रत्नदीप बीड टीमला. डीजे अगदी आदिप कर्णुक यांच्या माध्यमातून प्रत्येक डॉट चेंडूसाठी प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल साहिल या गोलंदाजासाठी. हा चेंडू आपण बघतो. या चेंडूवरती अगदी सन्मान दिला. क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. गणेश डोकलेच्या हातामध्ये चेंडू विसाबलाय. एकच धाब्या चेंडूवरती मिळती या. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 12 वरती. 12 धाबा धावफलकावरती लागला. षटक क्रमांक दुसरा चालू आहे गोलंदाजी मार्कवरती साहिल. आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती या अगदी निर्धार ट्रॉफी जे सुधाकर भाऊ घारे यांचे खंदे समर्थक आपण बघतो निखिलजी देशमुख यांची ही स्पर्धा आणि चौथं पर्व आहे. अतिशय जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण गतवर्षीप्रमाणे स्वागत सत्कार या स्पर्धेमध्ये करत असतो. हा चेंडू अगदी चेंडू गोलीच्या वेगाने सीमारेषेपर्यंत पोहोचणार तोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. रोहितनं चेंडू करीत केला. एकच धाबे चेंडूवरती मिळती या. एका धाब्याच्या बरोबरीने मात्र टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 13 वरती. 13 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी आपण बघतो जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली अंगरून सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आयोजित निर्धार ट्रॉफी 2026 अतिशय देखणं आणि दिमागदार पर्व. अगदी स्पर्धा फार मोठी आहे. जरी 4 दिवसाची स्पर्धा असली तरी ही 40 दिवसाची मेहनत आहे. विकीबाई गायकवाड त्याच्यानंतर संजयजी सोलंकी आणि त्यांचे सहकारी आपण बघतो या ठिकाणी रजा घेतात. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जगदीश आगिवले त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतं. सर्वांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. अगदी विकीबाईंची स्पर्धा आपण बघितली. दीपकजी ब्रदर्स यांच्या नावाने जी स्पर्धा झाली खोपोलीच्या मैदानावरती अतिशय चांगलं देखणं आयोजन विकीबाई गायकवाड यांच्या माध्यमातून आपण बघितलं. त्यांचं आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. तसेच आमचे संजय सोलंकी टेनिस मंत्र लाईव्ह इव्हेंटचे फाउंडर आपण बघतो या ठिकाणी रजा घेतात. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत केलं पाहुण्यांचं आणि चेंडू फेकून दिला. सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत दादागिरी षटकार. डीजे कसरत खऱ्या अर्थानं अगदी करसुंडीचं मैदान असू द्या त्याच्यानंतर बऱ्याचशा मैदानावरती त्यांची पंचाची भूमिका आम्ही बघितली. अंकुशजी कर्णुक यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. अंकुशजी कर्णुक यांना सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. टोटल 19 धाबा धावफलकावरती लागल्यात.
एकोणवीस धाबा धाव फलकावरती लागल्यात. अगदी षटक क्रमांक आपण बघतो गोलंदाजी मार्क वरती वेदांत आलाय. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती आणि 19 धाबा धाव फलकावरती लागल्यात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर समजाई भोकरपाडा टीमने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते रत्नदीप बीडला. रत्नदीप बीड टीम मात्र संघर्ष करते. आपण बघतोय प्रथम नाणेफेकीचा कौल हा 19 धाबा धाव फलकावरती लागल्यात. अगदी तिसरं षटक आहे प्रगती पथावरती गोलंदाजी मार्क वरती वेदांत. वेदांत आपण बघतो या चेंडूवरती फुलटा चेंडू होता. त्या चेंडूवरती मात्र चांगला समाचार घेतला. एकच धाब्या चेंडूवरती मिळतीये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न कोणताही होत नाही आणि एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धाव फलकावरती जाऊन पोहोचतात त्या 20 वरती. हा तुषार धुमाल यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते. राजा बेलवाले आमचे सावर्ली गावचे सुपुत्र आहेत. त्यांचा बेलचा जो शॉप आहे ना त्या शॉपवरती जर कोणी कोणत्याही फलंदाजाने जर षटकार मारला तर त्याची त्या ठिकाणी पूर्णपणे खबरदारी राजा बेल यांच्याकडून घेतली जाईल. अगदी ही सूचना मात्र आम्हाला सूत्रांकडून तुषारजी धुमाल यांनी सूचना दिली. 20 धाबा धाव फलकावरती लागल्यात. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. अगदी 20 धाबा धाव फलकावरती लागल्यात. अगदी KTC लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी आपण बघतोय. फुलटा चेंडू आणि त्या चेंडूवरती प्रयत्न केला होता. प्रयत्न बसला. प्रयत्न अंगीट आलाय. अगदी अजून एक मोठा धक्का बसलाय तो रत्नदीप बीड टीम लाडीजे. हॅलो 20 धाबा धाव फलकावरती लागल्या. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती वेदांत गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू अगदी पंचांकडे त्या ठिकाणी आपण बघतोय पूर्णपणे आक्रोश केला होता 11 खेळाडूंना. पण तो आक्रोश मी तर म्हणे पेटाळला. मुन्ना पिंगले आणि राजूजी उबाल दोन्ही पंचांनी अगदी कोणता इशारा पंचांचा येत नाहीये. चेंडू खेळपट्टीवरती निर्धाव आहे. टोटल धाबा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 20 वरती. षटक क्रमांक तिसरं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण बघतोय अगदी वेदांत गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू जबरदस्त खणून काढलाय. पुनश्च चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. त्याच्या आबाकीच्या बाहेर चेंडू जातोय आणि या चेंडूवरती मात्र एक धाव मिळते. एका धाब्याच्या बरोबरीने 21 धाबा धाव फलकावरती आल्यात. चषकाचे आयोजक विनायक शेठ जाधव यांच्याकडनं निखिल शेठ यांना निर्धार ट्रॉफीसाठी खूप सारे शुभेच्छा. विनायक शेठ जाधव अगदी आपण बघतोय उबाटाची जी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून अगदी आम्हाला राष्ट्रपती शिवसेनेची जी स्पर्धा झाली ना तुषार, त्या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आपण बघतो विनायक शेठ जाधव यांच्या माध्यमातून निखिलजी देशमुख यांच्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. निर्धार चषक 2026 मध्ये त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. 22 धाबा धाव फलकावरती लागल्यात. हा चेंडू ब्रेस झाला बॅटला, पण त्या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये झेल मात्र निसटली आणि या चेंडूवरती मात्र काय करतं मैदानाच्या आतमध्ये चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव आणि निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत आहोत. या 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 22 वरती.
टीम मिटिंग अजिबात करू नका, कारण प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं दिली जातात, याची नोंद आपण घ्यावी. निर्धार ट्रॉफी 2026 अतिशय देखणा दिमागदार पर्व, चौथं पर्व. निखिलजी देशमुख आणि संतोषजी जोरकर यांनी जे स्वप्न बघितले ते स्वप्न मात्र त्यांनी सत्यामध्ये उतरवलंय. आज या स्पर्धेची पहिली रात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 22 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी आपण फक्त 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला. शेवटचं षटक आता प्रगती पथावरती असणार. शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज समजा बोकरपाडा टीमचा हा गोलंदाज कितपत धावा देणार याच्याकडे मात्र पूर्णपणे नजर असते प्रेक्षकांच्या. अगदी आपण बघतो शेवटच्या आता 6 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील. या 6 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धाबा रत्नदीप बीड टीमला जमवावे लागतील. ऋषी कर्णकला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं आता फार गरजेचं असेल. रोहित गोलंदाजी मार्क वरती आलाय. शेवटचा आता अंतिम षटक आहे प्रगती पथावरती. रोहित पाटील गोलंदाजी मार्क वरती आहे. 4थं षटक आहे प्रगती पथावरती. अगदी आपण बघतो ऋषी कर्णूक ज्याला बराचसा लेदर क्रिकेटचा अनुभव, अगदी अतिशय चांगला खेळ त्याचा कमाईचा बऱ्याचशा मैदानावरती राहिला आहे. पण या मैदानावरती आता चांगली कामगिरी त्याला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. अगदी शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवावे लागतील. अगदी कुंदन वाघुले आपण बघतो पंचांच्या भूमिकेमध्ये. आपण मगाशी मॅच मध्ये बघितलं त्यांना अविनाश पालांडे यांचे फार जवळचे मित्र आहेत आणि त्यांना मात्र आपण मगाच्या मॅच मध्ये बघितलं. या चेंडूवरती ऋषी कर्णुकला मी म्हटलं होतं जर थांबला तर या धावा होऊ शकतात मैदानावरती, आणि ऋषी कर्णुकने सहज चेंडू फेकून दिला. अगदी क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आलेला हा दणदणीत षटकार डीजे. या चेंडूवरती 6 धाबा कलेक्ट होत आहेत आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं मात्र बघा ईट का जवाब पत्थर से. अगदी पहिल्या चेंडूवरती रोहितवरती आक्रमण झालं. दुसरा चेंडू खेळपट्टीवरती रोहितनं असा फेकला ना की बॅटचा चेंडूचा संपर्क सुद्धा झाला ना, चेंडू बेसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धार चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत होती समजा बोकरपाडा आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते ती रत्नदीप बीड. हा चेंडू जबरदस्त प्रहार. ऋषी कर्णुक थांबायचं नाव घेत नाहीये. ऋषीच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आलाय आणि धाब्याला मात्र आकार देण्याचं काम ऋषी कर्णुक करतोय. धावफलकाला थोडंसं पुढे सरसवण्याचं काम रत्नदीप बी टीम करते डीजे. जाबा आता धावफलकावरती आल्यात. शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती आणि गोलंदाजी मार्क वरती रोहित वरती आता आक्रमण चालू आहे. पुन्हा आक्रमण करण्याचं काम केलं होतं पण वेदाल चेंडूच्या खाली आणि आता खूप उशिराला मात्र विकेट जाते. ऋषी कर्णुक ही मोठी विकेट मैदानाच्या बाहेर डीजे.